हाय सर्वांना, शुभ दुपार. हाय हाय शुभ दुपार. हायत हायत कुठं नाही जायच्या. हाय 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 कुठं नाही गेली. सांडगं घालतोय सांडगं. सांडगं चालले कशाच्यात मटकीच्या डाळीच्यात ना. सांडगं ती सांडगंच असतात. मटकीच्या डाळीचं काय आणि मुगाच्या काय होय. ज्याच्या ज्याच्या ऑर्डर जसं जसं आहेत तसं तसं करून द्यायचं. नुसत्या मुगाच्या डाळीचं खायच्यात तर मुगाच्या डाळीचं दिलं, त्यात मटकीच्या डाळीचा शितोडा नाही टाकला का तर त्यांना मुगाचंच खायच्यात ना. एका आम्ही ताईंची 3 किलोची ऑर्डर होती. मग त्यांच्यासाठी ही स्पेशल चालल्यात. आपलं मटकीचं स्पेशल असतात मटकीचे सांडगे. सगळ्यात जवळपास 100%तलं 5% लोक मुगाचं सांडगं घेतात फक्त. नाही तर बाकी सगळे मटकीच्या डाळीचे सांडगे खातात. पण असती ऑर्डर घेतलेली असती पण कसं कोणाला पाहिजे तसं. मग म्हणलं चला आम्हाला काही तरी मळायचं आणि ती तरी मळायचं. कुठलं तरी करूनच द्यायच्यात. मटकी मुगाचं तर मुगाचं चला. आता आज लसणाचं सगळं काम साईडलाच ठेवलं. आता जेवढं कामापुरतं लागायचं होतं तेवढा सगळा केलाय. आता 2-3 दिवस सांडगेच घालायचे, कारण का सांडग्याच्याच खूप ऑर्डरी आलेल्या आहेत आता. आणि सांडग्याचा शिल्लक स्टॉक संपला. आज मम्मीने तुझ्यापेक्षा जास्त सांडगं घातल्यासारखं वाटतं. नाही मग तसं दिसतंय. मी इकडे तिरकं बसले, मी इकडे चालवले ना. आजी सरळ बसली, आजी सरळ नीती सांग. नाही, दरवेळेस आजी जास्त असतात. आजी मोटर चालू केली, झाडांना पाणी सोडलंय सगळ्या. परत ना आजी मम्मीने इथनं गालीत नेले. मम्मी आजीचा जास्त आहेत मग. हा मग मी सांगते की तुला. आता ही नियमाने मम्मीचं होत नाही ते. पण आता तिथनं हातच पोचत नाही तर काय करायचं. आजी माझा तिथे इतक्याला हात पोचत नाही. जिथपर पोचतोय तिथपर चाललंय काम. हे बघा कशी निम वाटून घेतात. आता ही पडली. गळ्यातलं ओवलं होय मम्मी. हा? गळ्यातलं ओवलं हा तुटलं होतं ते ओवलं की बाई. पण बारीक केलं थोडं. काय करते, टायमिंग नव्हता त्याला ववायला. सगळं होतं पण चवडच नव्हती. त्या ओवलं त्या दिवशी. मग आता घरच्या घरीच ओवलंय. आता आज अख्खा तळवड भरायचा. एवढं पातेलं भरून मळलंय हो का. त्या कालच्या त्या दिवशी सारखंच म्हणलं की त्या दिवच्या सारखंच मळलंय हो. घालायचं आता आपलं आरामशीर. 5 वाजू नाही तर 6 वाजू. आता ज्ञानू तुला काही झोप लागली का? अण्णा गेलाय ऑर्डर घेऊन. तिथं MIDCतल्या लसणाच्या ऑर्डरी होत्या. तो गेलाय सकाळी, त्याच्याकडे दिलं मोजून. रुईच्या होत्या ऑर्डरी. मग अण्णाला म्हणलं जातो कारण. मग अण्णा गेला त्या ऑर्डरी घेऊन. कसं इथल्या इथं ऑर्डरी जवळच्या असणाऱ्यांचं. मग जातो अण्णा घेऊन, त्याला आता सुट्टी त्याच्यामुळे. आणि असू दे पोरांनी काम तर केले पाहिजे. परत बारामतीचे जवळचे पार्सल असतात ते जातो घेऊन. काय अडचण नाही तशी. इथली कुठं जवळची जरी असली, तुम्ही जरी व्हिडिओ बघत असला तरी तुम्हाला जवळ आसपास चौकात आणून देत जाऊ आम्ही. पेन्सिल चौक किंवा सिटीएन चौक. मग तिथून तुम्ही घेऊन जाऊ शकता. भवानगर, बारामती, भवानगरचं होतं कोणाच तरी, पण परत त्यांनी फोनच केला नाही. मग कुठं जायचं. कळस, रुई, जवळची असं जवळचं. जवळचं जातो अण्णा द्यायला. असं काय करता आता. सगळ्यांचं पार्सल ही करायची म्हणल्यानंतर पार्सलने टाकायची. ते म्हणतात राहू दे आम्ही हाईतच. काय म्हणतात येतो आम्ही घरी न्यायला. काय घरनं पण घेऊन जातो. जवळ असणाऱ्यांचे ते म्हणतात येतो आम्ही. कुरिअरने जे टाकायचं ते घरी येऊन न्यायचं. हा, आणि ती गाडी एक तर पेट्रोलला काही होत नाही म्हणून काही इतकं टेन्शन नसतं. ती वाचवतात किती पैसे कुरिअरचं. घरी येणार नाही घरी जवळच्या येणाऱ्या घरनं पण देतो आम्ही. काहीच अडचण नाही. हा, आणि का नाही तर बारामती इथं का नाही जायचं म्हणजे तरी काय गाडीला पेट्रोल लागत नाही. त्यामुळे सांडगे, लसूण, कुरडई, पापड काय पाहिजे ती. आणण्या जातो पण त्याला फिरायला होतं ते म्हणत असं जातो मी. ती आणि त्या मित्र जातात फिरायला असं. अरे तुला काय माहिती, ती काय करते तो बारामतीत गेली, भावनगर मध्ये गेली की गार्डन मध्ये जाते तो मस्त बसत्या, फोटो बिटो काढते तो. आणण्या त्याचा मित्र. बघ की असं वर बघ, असं सावलीला बसली तरी वर बघ वाटा नाही. आता त्या दिवशी भावनगरला गेलती का नाही, तेव्हा पण मस्त पैकी गार्डन मध्ये गेली, फोटो बिटो काढलं. कुठं गार्डन अजून तर मी बघ म्हणजे हराईच्या ठिकाणी थोडंफार हाय की मग. मला तर कुठं माहितीच नाही भावनगरला गार्डन.
काय बोलती ज्ञानेश्वरी गार्डनच म्हणती या ती आधार कार्ड अपडेट करायला कधी अगं गेली. रस्त्याच्या कडे म्हण हा तेच ते रस्त्याच्या कडेने चुकून ती गार्डन तोंडात आलं. होय. काय नाही पण भावानं बारामतीला गेला ती गार्डन मध्ये जाते तो. बरं अगं हिंडू दे की आता तुला जाया जमाना तो जातो या मग पार्सल कुण्या टाकायची बारामतीतली कुरिअरचं एक ठीक आहे हा, येतात पप्पा घेऊन संध्याकाळनं पण असली जी जवळ जवळची असतात ती कुण्या न्यायची मी कशी जाऊ लागा मी जाऊ शकत नाही ना तुम्ही मला लावत मग नाही ते कुठं. जातोय ना त्याला काय म्हणलं ते जायचं नाही मग काय करायचं मग कोण टाकायची त्याला मला सुट्ट्या लागल्या मला नेत जा. हा बरं मला कमी ठेवायला मोकळी. उन्हाचं असल्या ऊन लागतंय ज्ञानेश्वरी बघ की कसं काय ऊन नुसतं चमा चमा आज इथं सांडगं झालाय बस मम्मी मला एक गाणं आठवलं त्याच्यावरनं ती धूप में निकला ना करो रूप की रानी गोरा रंग देख कर काला ना पड जाए. काही करावं लागतंय आज वाट्यावर नाही बसलो आज इकडे बसलोय आत्याचं म्हणणं होतं डायरेक्ट बाजारचा तळवट उचल आपट करायला नाही बाजार हातात मला बाजार बसूनच कळला न्यायचा म्हणलं चालतंय काय झालं त्याच्यावर मोहर पडतोय. त्या काय झालं, त्या लिंबा झाडाला लईच मोहूर आहे पार लईच आणि ह्या झाडाला कुठं मोहूरच नाही सगळा पडलाय त्याचा कुठं मोहरच राहिलेला नाही आणि त्या लिंबा झाडापेक्षा इथल्या लिंबा झाडाला सावली लई गार आहे तिकडचं तुम्ही सगळं झुडून काढता पाला बिला सगळं हिवाळ्यात. तिकडं त्या लिंबाला पण कसलंच हे नाही बघ मोहर कुठंच नाही पण त्याला कुठनं पैदा झालाय का इथून दारात नेमका आणि साऱ्या अंगणात तीच पांगतो या हा इकडं कसलंच मोहर नाही थोडा आणि ह्या भाव खात्या ह्याला पण नाही कसलंच इकडं त्यालाच इकडं कुठल्या झाडाला मोहर नाही फक्त त्या पलीकडच्या झाडाला आणि त्या ह्याची बी वेगळी तर आणि त्याचं बी वेगळं आहे अरे ह्याला मोर आहे की पलीकडच्याला ह्या कुठे येतं ती आपल्याला नाही टाकी बसली. असू द्या चला आणि सांग मग आता मला पोळायला लागलाय फोनले. कुणाला ऑर्डर टाकायच्या असल्या तर नंबर सांग ज्ञानेश्वरी पटापटा ऑर्डर टाकून घ्या 96 99 08 38 27.